मित्रांनो नमस्कार. आपण चाललो आहे कराळवाडी येथे. भर पावसामध्ये आणि भरगच्च भिजलेल्या शेतांमध्ये आपण अक्षरशः चिखल पुरवतोय मागील अर्धा किलोमीटर पासून. एक पाय टाकतोय बघा मातीत आणि दुसरा पाय काढतोय. प्रचंड चिखल पुरवून या कराळवाडी गावातून जाऊन चालले आहे. तिथे जायला रस्ता नाही आहे पावसामुळे. थोडा मोठा साप घरात दिसत आहे. आपण हो ते कुठे पूर्ण मोकळा आहे तो. पटकन बाहेर गेला ना तर कुठे कुठे दिसला. दाखव पकडतो. हे छोटे खूप फास्टच आहे. हळू हळू काही टोचलं का? मित्रांनो नमस्कार. आपण आहोत कराळवाडी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा येथे. आणि आमचे हरिभक्तपरायण रामायणाचार्य माननीय श्री भारत महाराज कराळे यांचे थोरले आणि धाकटे बंधू यांना आपण बघतो आहोत. या कराळवाडी गावचं भूषण असणारे आमचे भारत महाराज कराळे यांच्या शेतामध्ये इथं जे फार्म हाऊस आहे, इथे गाई म्हशी, त्यांचा गोठा पिठा आणि पशुखाद्य हे सगळं आपण बघतो आहोत. हे शेतकरी कुटुंब इथं रात्रंदिवस कष्ट करून आपली उपजीविका करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतामध्ये नेहमीच साप निघतात. मित्रांनो सुदैवाने आज निघालेला साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. याला धामण असं म्हणतात. धामण साप बिनविषारी, उंदीर घुशींचा नाशकरी. अतिशय उपयुक्त, पर्यावरणासाठी सुद्धा आवश्यक, निरुपद्रवी आणि नागाप्रमाणे दिसत असला, मोठा असला तरी या सापामुळे आपल्याला कुठलाही धोका होत नाही. अत्यंत सुंदर, नितांत सुंदर असा साप आहे. हा ठीक आहे. ती मनामध्ये भीती बसलेली असते आणि त्याच्यामुळे हात लावत नाहीत. काय हरकत नाही. मित्रांनो धामण साप बिनविषारी, उंदीर घुशींचा नाशकरी. शेतकरी मित्र असलेला नितांत सुंदर असा धामण साप इथे सर्पमित्र वनिता बोराडे आणि बालसर्पमित्र मानव यांनी पकडलेला आहे. पकडलेला साप आपण वनविभागामार्फत जंगलात सोडून देणार आहोत. सध्या नागपंचमीचा सण येऊ घातलाय. सापांना अतिशय पूज्य भावाने भजन पूजन करून लोक आदर आतिथ्य देतात. साप म्हणजे शंकराचे आभूषण, साप म्हणजे शिवाचे आभूषण आणि साप म्हणजे साक्षात शिवजी. या भावनेने प्राण्या ठाई भरला विश्वंभर, अवघे चराचर तोची असे. या न्यायाप्रमाणे अतिशय सुंदर असा हा धामण साप मरणीबंध करण्यात येत आहे.
लवकरच आपण या सापाला वन विभागामार्फत जंगलात सोडणार आहोत. एक धामण साप एका वर्षाला जवळजवळ आठवड्याला 4, महिन्याला 16, 16 गुणीला 12 आणि उंदराची एक जोडी 888 पिलांना जन्माला घालते. 1,00,000 उंदरांच्या पैदाशीवर हा साप नियंत्रण आणतो. अन्नधान्याची उंदरामुळे होणारी नासाडी वाचवतो. हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यामुळे कृपया धामण साप विषारी उंदीर विषांचा नाशकरी याला मारूच नका. आपल्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. साप पकडलं चांगलं वाटलं. चांगला वाटतं. खरं साप विषारी असो की विषारी असो, जोपर्यंत त्याची माहिती होत नाही तोपर्यंत भीती असते. तिला माहिती झाली की मग धामण राहू दे चालते तुमच्या गोठ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आजूबाजूला. सापाच्या आवडणं जमते. नंतर मी पाहिलं आता